मग त्याच्या सोबतीला कोण आहे? सोबतीला कोण आहे? हा अजून मग तुम्ही कोण आलेत? या झाडामध्ये कोणत्या रूपात आलेत? हा हे आजारी असायचे का? हा किती वर्ष आलं आजाराला? 2 वर्ष आलं. बोला कोण आले तुम्ही झाडाबरोबर? त्याची ओळख द्या मला. कोण आहेत? कोण आले आजारपण घेऊन? तुम्ही झाड मोकळं करून जाणार? हा तकलीफ नाही द्यायची. कोणत्या रूपाचं? कोणत्या रूपाचं रूप सांगा, त्याचा मान सांगा, आम्ही करू, पण तकलीफ द्यायचा कामा नाही. बोला कधी कधी एकट्याच बडबड करायचं आहे का? हा अशाच बडबड करत बसायचं. बोला ओ अगं याडा बाई माझी निघाली पाण्याला ग. याडा माहितीच घ्या, पण छंदांचं असतात ते. अगं यरमयात चांदीच्या रावळी ग येडू राती साधी भोळी. यरमयात चांदीच्या रावळी ग येडू राती साधी भोळी. त्या दोघांना बाजूला करा. आता तुम्ही कुठे बसले ते दाखवा आता आम्हाला. ते दोघे त्यांना बाजूला सारा. तुम्ही कुठे बसले? त्या देवारी बसलेत का नाही बसलेत? मग कुठे बसलेत? बाहेर कुठं? कुठं कुठे स्थान? हे कधी कधी रागात निघून जायचं का? नाही ना, पण बडबड करायचं. बोला कोणतं रूप आहे तुमचं सांगा आम्हाला. पूर्ण झाड मोकळं करून द्या. सांगाल का? काय राहिलं तुमचं? काय राहिलं मानपान? सांगा लवकर, भेटेल सर्व. लवकर बोला. बोला लवकर. पाहिजे का नको? मग काय राहिलं सांगायचं. झाडाला, झाडाच्या घराला कोणालाही त्रास देता कामा नाही. बोला काय राहिले? काय पाहिजे? या मालकी द्या समोर. विचारा काय पाहिजे आणि कुठे पाहिजे काय. पहिले म्हातार काय द्यायचं का? हा शेंदूर लावायची का तिथे? आता लावता का? किती वर्ष नाही लावलं? बरंच वर्ष आलं. बरोबर. हा आणखी? हा मग तकलीफ नाही द्यायची. हा कोणत्या रूपात बसले तिथे बाजूला? कोणत्या रूपाचे आहेत? जुना साप फिरतो का तिथे? 34 महिने. एक 7 बहिणीचं घ्या. तिथे बाया पण येते बाजूला. देवींचा आहे ना? आलाय का वाता? कुणी कोणाला माझ्या गुजारणीचा ताडा ग. कुणी कोणाला माझ्या सातारणीचा ताडा ग. माझ्या गुजारणीचा ताडा ग. माझ्या बाळाचा ताडा ग. माझ्या गुजारणीचा ताडा ग. कुणी कोणाला माझ्या भैयाचा ताडा ग. कुणी कोणाला माझ्या गुजारणीचा ताडा ग. कुणी कोणाला माझ्या ताडा ग. गेला महाराजा वाड्याला
अग सजनी बैरी अग आठव गाना सजनी बैरी आठव गाना गाणं केलं तो या गोकुळामध्ये गवळे नाचतो सजनी बैरी आठव गाना गाणं केलं तो या गोकुळामध्ये गवळे नाचतो सजनी बैरी आठव गाना गाणं केलं तो या गोकुळामध्ये गवळे नाचतो सजनी बैरी आठव गाना गाणं केलं बसल्या आता देवरात बसल्यात का त्या रूपाच्या हा बाहेर येते बरोबर आहे त्या स्थानामध्ये देवारी बसल्यात का तुम्ही बघा जरा नजर मारा तुमची तुम्हाला ओळख आहे का बघू द्या आम्हाला हा तुमचं मानपान केला जाईल सर्व केला जाईल पहिल्यांदाच वारा आले काही चालायचंच ना काय बोलत नव्हतं काय नव्हतं हा ते करताय नाही हे तर तिथे जो सर्प फिरतो तो तुम्ही शेंदूर किती वर्षानं लावला तिथं आणि नाला आहे तिथं देवी आहे त्यांना मानपान किती वर्ष कधी कधी एकट्या बरोबर करायच्या आता आपण त्या देवीचा तिथं मान देता येणार तर आपण इथे एक नाल फुलाने मान देऊ आणि एवढंच साकडं घालू फुलामध्ये तुम्ही आल्यात फुलाच्या झाडाला फुलाच्या सर्व बालकांना काही अडचण आली नाही पाहिजे हे तिकडचा मान या देवीकडून देतो हे झाड पण कुठेही बडबड नाही केली पाहिजे कुठे वाजलं आलं नाही पाहिजे हा ते भंडारा घ्या देवाला साकडं घाला तसं मग आम्ही ओटी करतो जास्तच घ्या भंडारा साकडं घाला भाऊ का असेल तुझं कराल का नाही कराल तिथं नाही तुम्ही ते शेतावर भात लावा नका लावू पण तो मानपान देणार का नाही देणार हा जेवढे त्यांनी दिले पाहिजे भार उचलताना त्याचा जो मानपान आहे तो दिलाच पाहिजे तो न दिल्यामुळं ज्या देवी केल्या त्यांना तो आडवा जातोय हा हा जसा येता शक्तीने होईल तसं कराय एक जण आहे कोणतरी ओटी भरायची नुसतं खेळलं असतं देवी आल्या असं आपण देव बनवून झालं असतं तो चेडा आहे ना तो आडवा येतो तुमच्या याला म्हणून आजारपणा दवाखाना चालूच असेल या माऊली घ्या तुमचं मानपान घ्या आरती काय द्यावा आरती आधी पण ते पकडा दे आपल्या कुलाची जेवढी पोरं आहेत ना त्यांना पुढे घ्या फक्त जेवढी आपली सगळी या पुढे या लावा भंडारा घ्या आता सर्वांना भंडारा लावा तिकडं
जबर
कालूबाईचं काय त्यांचा देवारा त्यांना येऊन देत नाही. देवारा काय होतं तुला माहिती काहीच नाही काय होतं काय नाही. हा देवारा तिथं होता तो अलग होता. हा अलग होता. थाप ढोल वाजतो ताल त्या घोंगरावय, थाप ढोल वाजतो ताल त्या घोंगरावय, कळूयत खेती मांडर डोंगरावय, कळूयत खेती मांडर डोंगरावय, कळूयत खेती मांडर डोंगरावय, कळूयत खेती मांडर डोंगरावय.
काळू येत खेती मांडर डोंगरावर काळू येत खेती मांडर डोंगरावर पौष पौर्णिमेची रात भक्ताची गर्दी दाट पौष पौर्णिमेची रात भक्ताची गर्दी दाट मोनाचा निरळ फाट गुण गाईन ते आफाट आकाश म्हणे कार्तिक आकाश म्हणल्यावर आकाश म्हणे कार्तिक आकाश म्हणल्यावर काळू येत खेती मांडर डोंगरावर काळू येत खेती मांडर डोंगरावर चला जाऊ गा तुळजापूर राम बाबाईचा मायर चला जाऊ गा तुळजापूर राम बाबाईचा मायर जाऊ ना तुळजापूर राम जाऊ ना तुळजापूर राम बाबाईचा मायर तुळजापूर तुळजापूर चला जाऊ गे चला जाऊ गे चला जाऊ ना तुळजापूर राम बाबाईचा मायर 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 जाऊ ना तुळजापूर राम माझ्या देवीचा मायर जाऊ ना तुळजापूर राम बाबाईचा मायर जाऊ ना तुळजापूर राम माझ्या देवीचा मायर जय मधुरा भागावर सात बहिणी गेल्या साथी जणी बाळा गे बाया डवा बंधुराया गे डवा बंधुराया बाई साथी जणी बाळा गे बाया डवा बंधुराया गे डवा बंधुराया बया डवा बंधुराया डवा बंधुराया बया डवा बंधुराया बाई साथी जणी बाळा गे Bye.
जाडले रस्ते आहेत मोकळं करून द्या. हा तुझा जोडीदार आहे तुझं जे त्यांचा मान देऊन हा आनंदाने खेळू द्या. हा देवांना त्यांच्या चल मोकळं करून दे पूर्ण. जो जुना नवीन देवारा दोन्ही देवार आहेत का असेल नसेल तिथलं मोकळं कर. ते उजागी काय घ्या पेटाची काठी झाली मोकळं पूर्ण. जो जुना देवारा यांच्या घरामध्ये असेल का असेल नसेल तेही मोकळं करा हेही मोकळं करा पूर्ण मोकळं. कानोबाचं घ्या आता. अरे तुमचा कचोरीचा कानोबा मरीचा तुमचा कचोरीचा कानोबा मरीचा तुम्हाला काचडीचा कानोबा मरीचा तुम्हाला काचडीचा कानोबा मरीचा. अरे तुमचा कचोरीचा कानोबा मरीचा तुमचा कचोरीचा रे कानोबा मरीचा तुम्हाला काचडीचा कानोबा मरीचा तुम्हाला काचडीचा रे कानोबा मरीचा. अरे कानोबा देव सत्याचा वर काय केलं बाबा त्याचा कानोबा देव सत्याचा वर काय केलं बाबा त्याचा कानोबा देव सत्याचा वर काय केलं बाबा त्याचा कानोबा देव सत्याचा वर काय केलं बाबा त्याचा. अरे कानोबा देव सत्याचा वर काय केलं बाबा त्याचा 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 वर काय केलं बाबा त्याचा केलं बाबा त्याचा. अरे वर काय केलं बाबा त्याचा केलं बाबा त्याचा. अरे तुमचा कचोरीचा कानोबा देव मरीचा तुमचा कचोरीचा कानोबा देव मरीचा तुम्हाला काचडीचा रे कानोबा मरीचा तुम्हाला काचडीचा रे कानोबा मरीचा. अरे छंद मला लागला त्या कानिपनाथाचा छंद मला लागला त्या कानिपनाथाचा. अरे रस्ता मी बी धरीला त्या मडी गावाचा रस्ता मी बी धरीला त्या मडी गावाचा. अरे रस्ता मी धरीला त्या मडी गावाचा रस्ता मी धरीला मडी गावाचा. छंद मला लागला त्या कानिपनाथाचा छंद मला लागला त्या कानिपनाथाचा. अरे रस्ता मी बी धरीला त्या मडी गावाचा रस्ता मी बी धरीला त्या मडी गावाचा. रस्ता मी धरीला मडी गावाचा रस्ता मी धरीला मडी गावाचा. केलंच नाही तुझं विचार केलाच नाही नाही अंतर काहीच ठेवायचं नाही. चरणावरती नाथच्या सती हवायाचा चरणावरती नाथच्या सती हवायाचा. रस्ता मी बी धरीला ते मडी गावाचा रस्ता मी बी धरीला ते मडी गावाचा. छंद मला लागला त्या कानिपनाथाचा छंद
नाद मला लागला ठिकाणी पदार्थाचा हे रस्ता मी बिदारीला चमडी गावचा रस्ता मी बिदारीला चमडी गावचा हो माईक चालू करा. त्याच पहिल्यापासून 2 वर्षापासून खेळतंय याचं तुमचं पहिल्यांदा झालंय तुमचं पहिल्यांदा तुझं 3 वर्ष तुमचं तर जुनच यांचा पहिल्यांदा. आता मला सांगा याच्यामधलं त्या घराच्या निगडीत कोण कोण आहे? 1 2 3 1 2 3. मग तुम्हाला आता वर्षात तुम्ही कधी देवाला बघितला होता तो आठवतोय? दुसरी गोष्ट मी जे इथे बोललो जे रेड्याचं होतं रेड्याचं तिने ऐकून येते रेडा त्याच्या नावाने करायची ती हा ऐकून आहे तुम्ही बरोबर. तुमचं वारं बांधून घेतलंय तुम्ही स्वतःहून. तर किती वर्षाने आला आता हे? पहिली गोष्ट ते गोट्या थडी आहे. पुढे त्रास नको व्हायला. आणि त्याची गोष्ट माणसात भेटत नाही. जुन्या देवाच्या माणसापर्यंत तो तर गायचा चोरीला गेला का काय गेला ते. आणि त्या घरामध्ये वरती मालेवर काहीतरी असेलच एक घर बंद तिथं कोणाला येतो बोले कशोचा मंदाचा मालेवर काहीतरी नाही. आणि एक रांजण आहे रांजण मला तिथे गेल्यानंतर मी आम्ही शोधत होतो. रांजण कुठेतरी गाडला का काय त्याच्यामध्ये देव वेगळ्या बाकी काय ते माझ्या नंतर आहे तर तो आहे कुठेतरी कुठं असं सांगतो मला बाथरूम जी असेल ना तुमची किचन बाथरूम त्या कोपऱ्यामध्ये असेल तो त्याच्यामध्ये ते सगळं आहे. येऊन जाऊ तो तेच येतं का तुमच्या वाऱ्यात यायचं हा कडवाचं घ्या अरे योकडे जय मल्हार 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 स्वर्गाची सुंदरी नदी सबाई परी जाऊ जावी धनगराची बाई माझी बरी. हे स्वर्गाची सुंदरी नदी सबाई परी जाऊ धनगराची बाई माझी बरी. जीव सारटा जीव त्याचा सारिका मल्हारी Marina
नशिबाचा आगले याड लागलंय रे तुझं याड लागलंय याड लागलंय रे देवा याड लागलंय याड लागलंय रे तुझं याड लागलंय याड लागलंय रे देवा याड लागलंय याड लागलंय रे देवा याड लागलंय तुझ्या भंडाऱ्यात माझं नशीब लागलंय तुझ्या भंडाऱ्यात माझं नशीब लागलंय याड लागलंय रे तुझं याड लागलंय याड लागलंय रे देवा याड लागलंय याड लागलंय रे तुझं याड लागलंय याड लागलंय रे देवा याड झाडाचा संपर्क कराल, फुलाचा संपर्क कराल, कुठेही वाजले घातले झाडाला ठेवायचं नाही. आनंदाच्या वेळी यायचं, अडचण आली तरी येणार का? बोला. झाडाचा संपर्क कराल. बघ तुमचं जे घट बसले त्या घटाला तुमचं लेणं टाकून स्थान परवा. चला कोणत्या गटी आहे तुम्ही दाखवा मला. या गटी बसले. झाडाचा संपर्क कराल, फुलाचा संपर्क कराल, कोणती अडी अडचण न देता हा द्या. वरते वचन द्या तुमचं. फुलाचं रक्षण करा, झाडाचं रक्षण करा. एकदा द्या कोणतरी. रुमाल घ्या, रुमाल रुमाल घ्या. या वचन द्या फक्त. कोणा त्यालाही त्रास नको, कोणाही त्रास नको. संपर्क कराल ना आनंदाने. हा
आणि पुढचं मार्ग पूर्ण मोकळं करणार. हा काही तुला अडचण आली तरी सांभाळ करणार. झाडाला कुठेही वाजलं काय झालं तर कुठेही झाड आलं नाही पाहिजे. हा देवाचं तुमचं वेगळं वचन आम्हाला एकदम मोकळ्या मनाने कुंभला द्या तुमचं लेणं. कोणती आडी अडचण नाही आली पाहिजे. पूर्ण मोकळ्या मनाने त्या मंडळाचं त्या स्थानावर ते ठेवा. दुसरं नंतर मागं बस इथे या तुम्ही. अगं सातरी बैली आता भगा या गोकुळामध्ये सातरी बैली आता भगा झाड कुठेही नाही खेळलं पाहिजे. बोला गेले ना तुमचं तुमचं आम्हाला सांगा. कुठेही झाडात तकलीफ झाली पाहिजे. त्या वचन आम्हाला घे गाणी परत गाणं टाका तो खाली. अगं साथी जणी बाया बाया तिरकाला झालेल्या साथी जणी बाया बाया तिरकाला झालेल्या जणी बाया बाया तिरकाला झालेल्या जणी बाया उचलून द्या. फुलाला झाडाला कोणाला तकलीफ होता कामा नाही. द्या उचलून घेणं तुमचं जे असेल ते त्यांना द्या. द्या बंड टाकून द्या उचलून. तकलीफ नाही होता कामा कोणालाही. फुलामध्ये पण आणि जे झाड केलं त्यालाही कुठेही झाड आलं नाही पाहिजे. झाडाचा अपमान आणि देवाचा अपमान झाला नाही पाहिजे असं आम्हाला वचन द्या. द्या उचलून द्या. कुठे तरी म्हणून त्यांच्याकडून घ्या. सांगा आधी घेताना एकच शब्द राखा. कुठेही वाजलं तर आलं नाही पाहिजे. तकलीफ झाली नाही पाहिजे. सांभाळ केला पाहिजे.
द्या यांच्याकडून द्या द्या आम्हाला उचलून कोणाची तकलीफ होतं का आम्हाला क्या दर्शनाला पण द्या द्या दर्शन आइए इकडे तुम्ही माझ्या समोर अंबाबाई ग देव माझ्या शिरा अंबाबाई ग त्याला स्थानावर तकलीफ न देता काही कुठेही आलं नाही पाहिजे जे काय मानिश येतं भेटेल तुमचं एकदम शांततेने झाडात तकलीफ नको कोण राजाला मावली ग देव कुलाचं रक्षण करणार झाडाचं रक्षण करणार कुठेही वाजलं तर झाड आलं नाही पाहिजे त्या भांडारात द्या कुंकू त्यांना झाडाचं रक्षण कुलाचं रक्षण झालं पाहिजे घ्या देणं तुमचं आम्हाला उचलून द्या घ्या काय तुमच्या बॉडीचं अंबाबाई माझी आई ग आवडीनं धरत तुझा पाय ग अंबाबाई माझी आई ग प्रेमानं धरत तुझा पाय अंबाबाई आई ग आवडीनं धरत तुझा पाय अंबाबाई माझी आई ग प्रेमानं धरत तुझा पाय
झाडाला कुठे वाजलं तर तकलीफ नाही झाली पाहिजे. फुलाचा सांभाळ करून झाडाचा सांभाळ करायचंय. ते आम्हाला तसं काही तकलीफ नाही झाली पाहिजे. आणि तुमच्या देवाराचा तुम्हाला शोध लावायचा कुठे गेलं काय गेलं, कारण ते आडीगाडी पुढे येणारच. या पण त्या देवारातले आहेत ना घरातल्या, ते येणारच. तिथे काय मागपण करायची काय नाही. दे त्यांना भंडारा पाया पडले. चला माऊली स्थानावर चला, दे त्यांना भंडारा. Thank you.
शिव मल्हार कोट बोलाल गडबाजा गडा शिव मल्हार कोट बोलाल मल्हार गडा शिव वार माहिती कोणत्या वाराला पाळी काढली असेल ना काय गोष्टींमध्ये औषध त्याचा बुधवार का शनिवार जन्म आहे म्हातारा आहे तुमचा आजोबा म्हणजे शनी त्याला आजोबा आहे कोणते म्हातारा जन्म कोण आहे का त्याच्या जन्माचा एक डाग आहे ते पण मला काय तर माहिती का अख्खा गोंधळ घ्यायचा म्हणजे वयस्कर म्हातारी वयस्कर आजी आणि तिच्याकडे दोन्ही गोष्टी होत्या चांगली पण होती ना वाईट पण होती तर मी बसलो ना पहिले ती आली माझ्या पायाजवळ आणि बसली ती पाया पडली का काय पडली पण ती आली ती वयस्कर आजी होती कोणतरी तिच्याकडे जरा आलं काय गोष्टी होत्या आणि जी पाटीलची होती ना पाटीलची मी विचारलं तुम्हाला त्याच्या निगडीचं तो देव होतो ना त्या निगडीचं येत होतं तेवढं मी तुम्हाला सांगतो भुयारकर आहे ना भुयारकर त्या निगडीत ते भुयारकर पण येत होते काय गोष्टी आहे
तर ती व्यक्ती वाईट नव्हती, पण जी गोष्ट होती ना ती वाईट केली होती पुढे. ती चांगली पण होती ना वाईट पण होती गोष्ट. व्यक्ती वाईट नव्हती, ती व्यक्तीची सावली वाईट होती. त्या घरांना पण त्रास असतो ती व्यक्ती असेल तिला. फक्त ना हे देवाला बसवला ना अक्षरात टाकून लाल कोंबडा घ्यायचा आणि जिथं ते करायचं ना जिथं ते रेड्याचं चांगलं तिथे जाऊन तसं करून द्यायचं. पुढचं चेरोबाचं नाही मग तुम्हाला जिथं रेडा सोडायची ना हां रेड्या सोडायची त्याच्या अशी धार मारून रक्त पाळायची तिथे ना त्या जागेमध्ये. मला वाटतं मंदिर आहे, मंदिराचं त्या बाजूलाच असेल तुला. हां मंदिर आहे तिथं. तर आपल्याला ते शक्य नाही आहे, तर आता आपल्या देवालाच बसला ते बरं पुढच्या वेळी काय अडचणी यावा किंवा तुझं काय असेल आम्ही देतो. फक्त आमचं रस्ता मोकळं करून देवावर बोलायचं. आणि ते केल्यानंतर त्याच्या आधी जे धार आहे ना धारामध्ये जो रांजण आहे त्या रांजणामध्ये भरपूर काय आहे हां देवीचंच येते. तर तिथं हे करायच्या आधी तिथं पान दिला जायचं. नंतर वेळा तसंच तिकडे यायचं, तिकडे यायचा. मंदिर किती वर्ष जुना आहे तो मंदिर आहे तो हां त्याची जुनी पिंड कुठे आहे खाली. मी ते बोललो तिथे मुलं आता पण तेच बोललो कोणत्या पैकी तुझ्या आलं करताय तर मग तिथे त्याचा कोंबडा थोडा साईडला द्या म्हणजे देवीची ओटी बना फक्त बस. आणि याला जे स्थान दिलंय ना त्याला देवालाच नका देऊ. त्या खाली छोट्याचं टेबल घ्या त्याच्यावर द्या. कोणतं ते ठेवले बघा ते हां पहिल्या पायरी त्याला वरती नका ठेवतो. आणि तो मसवरचा महिषासुराचं रूप येतो म्हणजे राक्षसाचं रूप येतो त्याचं त्या मनात द्यायचं. तर तुमच्या गावामध्ये पिढून तुम्ही पाठी देत असेल म्हणून ते तिथे बसला देवाला. आता असून तर त्याला देत नाही त्याच्यामुळे कोणाला पटत नाही. आणि पैसा असू पण कुठे ना कुठं आडलंय कोणत्या गोष्टी तो घालायचा. मला सांगा पालखी फिरता किती अडचणी आल्या वादिवाद झाला का त्या गोष्टी घडल्या का अडचणी टाकायचा प्रयत्न केला पण शेवटी सांभाळला त्या गोष्टी. म्हणून आता याच्या पुढे आपण त्याचा मानपान करायचा. जे ताई ते त्यांचं तो ताई तुम्ही पहिल्यापासून येत का त्या देवालाच पण होतं का माहित नाही ना तुम्हाला. मग तो ताई जर वरती असला तर त्याला खाली ठेवायचं फक्त आणि त्याचा दरवर्षी त्याचा मान द्यायचा. तर तुमच्या पहिल्या पिढीत तो मान पण तिथंच द्यायचा ना तिथंच द्यायचा. अक्षता इथून टाकून यायच्या अक्षता ना तांदूळ लसूण लावून तिथं दूध द्यायचं. बाबा आमच्याकडे एवढंच करू शकतो आम्ही बाकी काय करू शकत नाही. पण त्यांनी भरपूर पटकं दिलं. तुम्हाला पण जो एक आजार पण आहे ना त्याच्यात टाकायचं एक आजार पण आहे तुम्हाला पण. आणि मला सांगा तुमच्या निगडीत वार कोणाच्या हलतं वार असा वार कोणाच्या हलतं तुमच्या निगडीत तुमच्या निगडीत दारू चुकीचं असं मारामारी ते कोण तुमचं निले तुमच्या देशातलं ना जसं त्या आपण रेडिओ वार करतो ना प्रत्येक तसा प्रकारचं ठीक आहे ना त्याला पण ते वाचलं मग त्याचं नशीब म्हणा जसं रेडिओच्या व्हायची ना तसं त्याच्या कुठे जाता वार मग तो तेच सांगतो. म्हणून त्याचं मान द्या कोणाला तकलीफ नकोय एवढं सांगतोय तो. कोण येते कुठे मग त्याच्या इथंच झाला असेल त्या रेडिओला पण आपण इथंच दिला वाचलं म्हणजे काय तर त्याची कृपा आहे. म्हणून पहिले त्याची बंगाला करायला ना नारळ फोडायचं त्याच्या नावाने हां त्याच्या पोटाचं हां करायचं काय वार मंगळवारी करा मसोबाच्या नावाने केलं तरी चालेल. तुमच्या काय आता
तुम्ही इथे साखर घाला बाबा माझ्याकडे नाही जाणारच नाही ते ओरिजिनल आहे ना खरं असं ते नाही येणार आता कोणता पण त्यांना बोलवले चला कुटमधला 5 जणी बाहेर उठा तुम्ही जागा मोकळी करा चला कुटमधला 5 जणी सवासनी बाहेर चला चला कुटमधला 5 सवासनी तू सवासनी तो काय काम नाही सवासनी बाई बाबा हळद काढले कुडाली गवळा हळद काढले कुडाल हळद काढले कुडाली गवळा हळद काढले कुडाल हळद काढले कुडाली गवळा हळद काढले कुडाल हळद काढले कुडाली गवळा हळद काढले कुडाली भेगाच्या वादळाने गवळा भेगाच्या वदळले जात वेळेली गवळा उरणी जात वेळेली बाई टोपले भरले गवळा सूर्यास्तळी वाळे भरले सूर्यास्तळी वाळे वेली गवळा सूर्यास्तळी वाळे वेली पाय माझ्या गेकारी आला माझ्या गेकारी आला भाजा गे करियाला भाजा गे करियाला राया गे गणपती राया गे रे गणपती 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 भाई माझ्या गेकारी आला पंचवीस वर्ष झाले पण त्यामध्ये हात हा नाही 500 रुपये झाले मग ही मीडिया म्हणजे आज मला एकादशीला फाळा शेंगण्याची किती नका मला 24 फळा रात्री हळा अर्जुनी हळा फाळा अंजीच्या अन्याचे गोड पतीला सांगेल गोड पती अन्नाला घरा मामाची माणसं गळा माणसाचा काटे घरा गळा काटे फळा काटे असलेले रेखी देणार सकून आणि टिपू फार उत्तर राशी बघा फळाची जोड चपूला चौफाडीचा सोन्याचा चौफा आताचा वाळा सुरेश माझा नाव संत आधार वाळा 2 नंबर तुम्हाला भाऊ म्हणायला चालेल रेकॉर्डिंग लगीन लावाय बसला बघा लगीन लावाय बसला ते बाबा इथं रेकॉर्ड नाही होत ना आमचा सांग ना बाबा आम्ही
नवरदेवाला उचलून आणलं जा. आता हो ना तुम्ही घराण्यावरती उतरे का उचलता कोणतरी या दांडावरून नवरा कुणाचा येतो या दांडावरून नवरा कुणाचा येतो दांडावरून नवरा कुणाचा येता 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 नवराला मांडवा दारे नवरा नवरी बासी नवरे नवराला मांडवा दारे नवरा नवरी बासी नवराला मांडवा दारे नवराला मांडवा दारे नवराला मांडवा दारे नवराला मांडवा दारे मानक नवरी ना जय नवरे गुणा नयरे करना नयरे वाला नवरे गुणा नयरे चला अक्षता वाटले सर्वांना चला सगळ्यांना अक्षता भेटली का अक्षता ऐकल्या एवढ्या अक्षता ऐकल्या एवढ्या हो इकडे गावाला बघता राजारी म्हणण्याचा विचार केला दादा हो आमच्या नवरदेवाचं लग्न म्हणले महाराज दादा काय म्हणले खंडोबाच्या म्हणला लगीन सोळा म्हणले महाराज बरोबर दादा आमच्या नवरदेवाची तिंत काढायची ना असे का आमच्या नवरदेवाची तिंत काढायची बाबा तुमच्या नवरदेवाच्या लग्नात तू आला 12 वाजे 6 मिनिट मुद्द्यावर होणार हे बावळ्या हा कुठून बामण आला घरी जाय साने सिद्धारी जाय कल्याणाला एवढी ना जाणार तुझा तिकडेच कल्याण करा आता बिचाराच्या गोठ्यातली गाय गाव सुद्धा त्याचा लगीन गावा लागल बाबा तुमच्या नवरदेवाचं लग्न वा 12 वाजून 46 मिनिटाला गोरस मुहूर्तावर येऊन दिलेले आहे असं ना तरी सर्व पाहुणे मंडळी गावकरी मंडळी पाटील सरपंच आणि पोलीस पाटील पहिल्या घरी जाऊन झोपून घ्यावे सर्वांनी उपस्थित राहावे असं ना चला सगळ्यांना अक्षता भेटली का घ्या बरं खाऊन अक्षता टाकायचं बाबा चला सगळ्यांनी अक्षता देवाच्या घटावर टाकायची करायची का मंडळी सुरुवात दरवाज्यातली माणसं उठा आल्या तसा दरवाजा धरला बाहेर वाले दातवा चला चला करा सुरुवात वडीवडेश्वर मोदी शिवमंगले श्री गणनायक प्रजमुखे
गिरिजा सकळ शिवदरा कुर्या सदा मंगलम शिवगे सावला सिंधू सरस्वतीच्या यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयू महेंद्र तनया चित्रावता वेदिका मंगलम शिवमंगल सावेला झाले लग्न या चंदनपुराला जेजुरीचा देव मल्हारी नवरा धनगराची पोर बानू झाली नवरी लग्न लागले चंदनपुराला शिवमधू शिवमंगल अरे बाबा ही खरंच तुमची बायको आहे का खरंच ओरिजिनल आहे का नक्की चल तुझी बायको असेल तर एक हाताने उचलून दाखव आम्हाला टाइमपास नाही सत्याची बाजू उचल मग उचलायची ना बायको आहे ना बायको आहे का नाही उचला दोन्ही हात उचला आणि सोडायचे नाही 5 फेऱ्या झाल्या सर्वांनी नाचायचं टाकाटक मंगल झालं आता कशाला नाचायचं मला देवाच्या महाराजाकडे चला यथाशक्ती जसं देवादेवामध्ये लग्न लागलं जसं माणसांमध्ये सुद्धा लग्न लागलं प्रत्येकानं आहेर केल्याशिवाय जायचं नाही यादी नाटपात चालू आहे चला नवरी नवर देवाचा आहेर 551 म्हणलं बाबा चला आहेर एवढ्या लाजायचं नाही फोन पे गुगल पे काही नाही ओरिजिनल नोट टाकल्याची हा चला महाराज आहेर करा चला प्रत्येकाने यथाशक्ती प्रत्येकाने आहेर करा चला आहेर करताना कोणाला पैसे नसतील तरी पण चालेल गळ्यातला चालेल फोन पे चालेल फोन बी दिला तरी चालेल चला आहेर करा चला आहेर नाही घेऊन नाही नाव सांगा ही अलकाताई अखंड 20,000 रुपये आहेर केला देवाच्या लग्नाला बाबा चला आहेर चला आहेर राहू द्या बायानो ले बामट्यापणाने करू आहेर करायचा आनंदावर देवाची बहीण दादा इथं लईच बांधते म्हणला बाबा एवढा असं गुलाबजामुन खाल्लो तुला बाबा बाय आयर कर तुला गुलाबजामुन अजून ठेवलं आयर कर प्रत्येकानं आयर करायचं आई नाव सांग ही सुनाता बाई म्हणले बाबा पाठी मागून आली 20,000 रुपये आयर करून गेली सदानंदाचा येळकोट ही संगीताताई म्हणले बाबा बाईला दिसत नाही तरी पण ती आली म्हणलं बाबा अखंड 50,000 रुपये आयर करून गेली देवाच्या लग्नाला सदानंदाचा येळकोट ही मंदाबाई म्हणले बाबा हिनं सुद्धा 20,000 रुपये आयर केलं देवाच्या लग्नाला बाबा सदानंदाचा येळकोट ही जनवंती म्हणलं ताई हिनं सुद्धा 20,000 रुपये आयर केलं देवाच्या लग्नाला बाबा सदानंदाचा येळकोट ही आशा ताई म्हणले बाबा ही सुद्धा पाठीमागे येऊन गपचूप लग्नाची रोड घेऊन गेली बाबा 50,000 रुपये आयर देवी वाला घरी घरी येळकोट वाला घरी घरी येळकोट वाला येळकोट वाला घरी घरी येळकोट वाला घरी घरी येळकोट वाला घरी घरी येळकोट वाला घरी घरी लोक जाते शिखरावर ना
नागे पटारी गर्दी भारी महालीचा देव मल्हारी नागे पटारी गरी गरी नागे पटारी गरी गरी नागे पटारी गरी गरी नागे पटारी गरी गरी नागे पटारी गरी अठरावी जगातीच्या मती आगड बगड जातीच्या मती येऊन बसती कर्यवर जाती निवद करून रती मान दिला देती गरी गरी मान दिला देती गरी गरी मान दिला देती मान दिला देती गरी गरी मान दिला देती गरी गरी मान दिला देती गरी गरी मान दिला देती मान दिला देती गरी 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 हाय सर्वांनी हाताच्या गड्या सोडा हाताची गडी कोणी घालू नका राजा मल्हारी दयाळ मल्हारी तुझ्या कोण तारी घरी 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 शिखराच्या 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 मल्हारी दयाळ मल्हारी तुझ्या कोण तारी घरी हरे उगवला दिन माळ झालेला कराची वेळ देवाला कर लावला राजाला कर लावला देवाला कर लावला राजाला कर लावला देवाला कर लावला राजाला कर लावला कर लावला गणे सासरे मैदाने कर लावला गणे सासरे मैदाने देवाला यशी बोलते राणा यशी बोलते चला 5 मिनिट पाच बाया वळायला मार्कंड तुळजापूर भवानी माता की बोल गावदेवी माता की हरे जय देवा दयाळा पालीच्या राजा गिरीचा राजा अरे देवा वाळ बाल व्यापारीचा राजा माता पालीचा राजा माझ्या गिरीचा राजा अरे देवा माझ्या गिरीचा राजा
हरे कापराच्या वाटे पंच प्राणाचे आरते गोवाळे माळा सभानो करणे लागेले देवादे माझ्या पालीच्या राजा वे माझ्या देवीच्या राजा आरती हो वाळो मणी वळलो माझ्या देवीच्या राजा बोला हे मारे ना हर गालते मला हर गालते गणपती मोरळे गुणा आवडून गाले देवादे माझ्या पालीच्या राजा वे माझ्या देवीच्या राजा आरती हो वाळो मणी वळलो माझ्या देवीच्या राजा गायवाच्या म्हणून आपला ओवाळीला राजा पहिला माझ्या पाळीचा ओवाळीला राजा जुसरा माझे जोडीदार नौकाटामध्ये धान्यवाद शोभे पटारे देवाद शोभे पटारे या कोठे बोलतात सगळ्या बोलायचा भक्त लागेल बाळे जय देवादे माझ्या पालीच्या राजा वे माझ्या देवीच्या राजा आरती हो वाळो मणी वळलो माझ्या भवानी गजया बाबाचा सावया रामाची माता आरती भवार आंबा बाई रेणुका भागवत जागा पवन देवीला रहिवास केला आपल्या भक्ताला देवीला आशीर्वाद दिला परडी हातात देवीच्या परडी हातात नवखंडाचा करून जोगवाली रवळाचा आपल्या नरकाला जाते आज संबळ वाजला देवीचा संबळ करे जला संबळाच्या नारायणा अंबर भरला घाली लोटांगण वदिन जय डोळ्याला पाय आनंद भोजन भाई नमे नमः तुम्हें माता पिता देव तुम्हें बंधु सखत देव तुम्हें विद्या तलंत देव तुम्हें सर्व मम देव काय माता मन बाबा बुरा करो विस्तारा करो एकल सकल नारायण सर्व हरे हर हरे हर हरे मल्हारी माता हरे मल्हारी माता हरे मल्हारी माता हरे गावच्या गाव देवी ठाणकाला गाव अरे तेतीस बेटी देवरा ठाणकाला गाव अरे नदी नाल्याच्या दैवत ठाणकाला गाव चुकल्या मागल्या दैवतानो ठाणकाला गाव ठाणकाला गाव